राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. या कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन. बैठक संपन्न. विविध मुद्द्यावर चर्चा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा. पाहूया सविस्तर. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. आज 8 जून नॅशनल बेस्ट फ्रेंड डे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 2 दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 18व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्ष प्रणित NDA आघाडीला बहुमत मिळाले आहे. मात्र गेल्या 2 निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाला सोबळावर बहुमत मिळेल ह्या BJPच्या इच्छेला तडा गेला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सोबळावर बहुमतासाठी आवश्यक 272 खासदारांच्या संख्याबळापेक्षा अधिकच्या जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फक्त 240 जागा मिळाल्या आहेत. अर्थातच त्यांना एक हाती सत्ता मिळालेली नाही, परंतु BJP प्रणित NDAला बहुमत मिळाले असून पुन्हा एकदा देशात NDAचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेश राज्यात भारतीय जनता पक्षाला 2019च्या निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र UPमध्ये त्यांच्या जागा वाढल्या आहेत. महाराष्ट्रात देखील BJPला मोठा फटका बसला असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि शेतकऱ्यांची नाराजीमुळे BJP गोत्यात आली असल्याचेच म्हटले जात आहे. हेच कारण आहे की आता राज्यातील शिंदे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ॲक्शन मोडवर आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे. ही बैठक शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकाराने मुंबईत संपन्न झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री महोदय यांनी 2005 पूर्वी सेवेत नियुक्त झालेले आणि 2005 नंतर 100% अनुदानित झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा GR लवकरच काढला जाईल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच 20% व 40% अनुदान घेणाऱ्या शाळांचा अनुदानाचा टप्पा नियमितपणे वाढवला जाईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार हा 1 तारखेला होणार आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या वेळेत बदल होणार असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. निश्चितच या संबंधित मागण्या मुख्यमंत्री महोदय यांनी पूर्ण केल्या तर सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात फटका बसला असल्याने आता राज्य सरकार ॲक्शन मोडवर आली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होऊ शकतात असे चित्र तयार होत आहे.